संदर्भात कोल्हापुरातून हुतात्मा दिनी करणार आहे। या संदर्भात समितीचे अध्यक्ष माननीय केणेकर साहेब म्हणून केणेकर साहेब आपलं भावना व्यक्त करत आहे। हा बेळगावचा प्रश्न जो महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावर ग्रस्त आहे। गेली 69 वर्ष तो अनिर्णित आहे। 1956 साली तो प्रश्न निर्माण झाला। 56 पासून 2004 पर्यंत आम्ही वेगवेगळी आंदोलनं केली। केंद्रानं भूमिका काय घेतली की दोन्ही मुख्यमंत्र्यांची चर्चेतून पण दोन्ही मुख्यमंत्र्यांच्या चर्चेतून प्रश्न सुटला नाही म्हणून त्यावेळेचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि आर पाटील यांनी एक समिती नेमली, चंद्रचूड समिती म्हणून न्यायमूर्ती। त्या समितीच्या अहवालाप्रमाणे घटनेच्या 131 कलमाखाली सुप्रीम कोर्टामध्ये 29 मार्च 2004 साली हा दावा दाखल केलेला आहे महाराष्ट्रानं। आणि आजपर्यंत आज 20 वर्ष झाली, त्याची प्रगती जशी व्हावी तशी प्रगती झालेली नाही आहे। हा सीमा प्रश्न लवकरात लवकर सुटावा म्हणून तुम्ही आम्हाला कोर्टामध्ये दाखल केलेला प्रश्न आहे, तो सोडून देणं ही महाराष्ट्र सरकारची जबाबदारी आहे। आणि आम्ही मराठी भाषिक आहोत, आम्ही कुठला धारवाड किंवा मैसूर मंडळाकरता भाग मागत नाही आहे, जो महाराष्ट्राला सलग आहे। जगमान्य तत्वाप्रमाणे खेडे घटक भौगोलिक सलगता, भाषिक बहुभाषिकता, भाषिक बहुभाषिकता, लोकेच्छा या तत्वानुसार जो भाग सलग आहे, आमच्या पाटणा बाउंड्री 10 किलोमीटर आहे, इकडे निपाणी पाटणा बाउंड्री 10 किलोमीटर आहे, तसंच बिदर भालकी सुद्धा कारवार सुद्धा आहे। तेव्हा हा प्रश्न लवकरात लवकर सुटावा आणि सीमा प्रश्नामध्ये सुप्रीम कोर्टाच्या केसमध्ये महाराष्ट्रानं आपली बाजू खंबीरपणे मांडावी। जी खंबीरपणे मांडत नाही अशा प्रकारची भावना सीमावासींच्या मनामध्ये निर्माण झाली। 1960 साली ज्यावेळेला मुंबई महाराष्ट्राला मिळाली त्यावेळेपासून हा प्रश्न आहे। त्यावेळेला घोषणा होती बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह मुंबईसह महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र, पण त्यावेळेला मुंबई मिळाली, बाकीचा भाग मिळाला। त्यावेळेचे लोक जे त्यावेळेचे लोक जे आंदोलनात सहभागी होते ते आम्हाला विचारतात महाराष्ट्राचे लोक इंटरेस्टेड आहेत की नाही, कारण आज कर्नाटक या प्रश्नावर ठाम आहे। महाजन रिपोर्टमध्ये तिथं जनता दलाचं सरकार होते, काँग्रेसचे होते, बीजेपीचे, त्यांनी महाजन रिपोर्ट विषय दुसरं बोलत नाही, परंतु इथलं सरकार मात्र या सुप्रीम कोर्टाने दावा दाखल केल्यानंतर त्याचा पाठपुरावा करण्यामध्ये अपयशी ठरलं अशी शंका येते। त्या दृष्टीनं ताबडतोब उच्चाधिकार समितीची बैठक, तज्ज्ञ समितीची बैठक घेऊन हा प्रश्न सुप्रीम कोर्टाच्या वकिलांची बैठक घेऊन लवकरात लवकर स्थगित न्यावा या दृष्टीनं आम्ही इथं आलेलो। आज 17 जानेवारी हुतात्मा जे महाराष्ट्रासाठी 105 हुतात्मे झाले त्यातले पहिले 5 हुतात्मे बेळगावचे। पहिलं आंदोलन हे बेळगावला घडलं आणि आज बेळगावात महाराष्ट्रापर्यंत दूर आहे, बाकीचा महाराष्ट्र झाला। त्यावेळेला मंगल कलश तुम्ही आणला पण तो अपूर्ण आहे, बेळगाव नाही आहे त्याच्यात, बेळगाव कारण नाही आहे, तेव्हा आम्हालाही सामील करून घ्यावं यासाठी आम्ही इथं आंदोलन करावं। आणि या हुतात्मा दिनाच्या निमित्तानं आम्ही कोल्हापूरपासून याच्या पुढचं आंदोलन हे महाराष्ट्रात करणार आहोत। ह्या महिन्याच्या सुरुवातीला इथं आम्ही केलं, आता त्याच्यानंतर सांगली, सातारा, कराड, कोल्हापूर, पुणे आणि मुंबई 1 मेला आम्ही मुंबईमध्ये आंदोलन करणार आहोत। त्या दृष्टीनं तुम्ही हे निवेदन प्रशासनाला पाठवून त्याची निकड काय आहे हे जरा पटवून द्यावं अशी आम्ही तुम्ही विनंती करतो। भावनाबरोबर तुमचं आम्ही इलिगल काही मागणार नाही, भाषा प्राधान्य ज्या तत्वानुसार झाली त्याप्रमाणे एक सूचना मुख्यमंत्र्यांची त्यांची भेट करून दे। जिल्हाधिकाऱ्यांना आमची एक विनंती आहे की आम्ही इथं का आलो म्हणून आम्हाला सगळे विचारले, तर आमचे जिल्हाधिकारी आम्ही स्वतःला महाराष्ट्रीयन म्हणतो, त्यामुळे पूर्वी आम्ही महाराष्ट्राचे घटक असलेले लोक आहोत, मराठी बहुसंख्यक आहोत, पण आम्हाला काय दुर्दैव वाटतं की आम्ही आमच्या नेते मंडळींना बोलवतो बेळगावात आणि इथं त्या कोवणुळीच्या नाक्यावर त्यांना अडवलं जातं। ही दुःखाची गोष्ट आहे आणि तो हे कोण करतं तर बेळगावचे DC करतात। तेव्हा आम्ही तुम्हाला विनंती करतोय की तुम्ही पण महाराष्ट्राची खमकी भूमिका त्यांना दाखवलं पाहिजे आणि ते दाखवावं यासाठी हे सांगण्यासाठी तिथं आलेलो। कारण ही सगळी मंडळी जी आहे त्या सगळ्या मंडळींना बेळगावला मुक्तपणे यायला मिळालं पाहिजे याची काळजी तुम्ही घ्या। तिथले 4 लोक तक्रार करतात, दुर्दैवाने तिथला DC बंदी घालतो आणि प्रत्येकाला आमचे कार्यक्रम फेल करायचा प्रयत्न करतात। आम्ही 1 नोव्हेंबर काळाने महामेळावा किंवा इतर कुठलाही कार्यक्रम नाही केला आणि इकडे महाराष्ट्राचे नेते मंडळींना आमंत्रित दिलं तर त्यांना बंदी घातली जाते, कोकणाचे पुढे सुटलं जात नाही, केसेस घातले जातात। मग तुम्ही तीच भूमिका महाराष्ट्राचे मंत्री किंवा आमदार आले इकडे घेतले तर काय परिस्थिती निर्माण होईल याचा सुद्धा विचार करा, त्याप्रमाणे भूमिका घ्यावी अशी विनंती। तर आम्ही 2-3-4 वर्ष ते सपोर्ट करायला नाही, तुम्ही स्वतः जिल्हाधिकारी कोल्हापूरचे म्हणून त्यांना एक पत्र लिहा
जर तुम्ही असं वागत असाल तर ही परिस्थिती बिघडेल. आमचेही काही लोक जातील, ते काय नक्षलवादी किंवा आतंकवादी नाही आहेत, ते जाऊन आपली भूमिका मांडणार लोकशाहीप्रमाणे. त्यांना तुम्ही द्यायला पाहिजेत. नसेल तर इथली कायदा सुरक्षा बदलेल हे तुम्ही जर ठणकावून सांगाल नाही, त्याच वेळी ते थोडेसे रस्त्यावर येतील. नाही तर काय कारण सांगतात माहिती आहे, कोल्हापुरांच्या डीसींचा असा रिपोर्ट आहे की वातावरण बिघडते, आणि आमचे मुख्यमंत्री आणि आमचे समन्वय मंत्री मग तुमचं नाव सांगतात. जिल्हाधिकाऱ्यांचा रिपोर्ट आहे, त्यामुळे आम्ही तिथं जाऊ शकत नाही. तर हे बंद झालं पाहिजे. 60 वर्षामध्ये कार्यक्रमाच्या आज हुतात्मा दिन आहे, आदल्या दिवशी ऑर्डर निघते. आता व्यक्तीच्या मला जवळजवळ 7 ते 8 वेळा बंदी केली त्या मॅनेजमेंट. ठीक आहे, आम्ही जातो बॉर्डरपर्यंत जातो, आपले पोलीस ऑर्डर होतो. आपली जी लोक त्या कार्यक्रमाला म्हणजे आज अभिवादन दिन त्यावेळेला प्रत्येक काळा दिवसाला आम्ही महाराष्ट्रातील लोक साहेब आमच्या रोटीबेटी जेव्हा आहे बेळगावची आणि कोल्हापूरची अनेक म्हणजे 50% आमच्या मुली तिकडे गेलेले आहेत आणि तिकडे नाते गोत्याचे आमचे संबंध अनेक वर्षे मत आहे. आणि याच्यासाठी साहेब आमचं म्हणणं आहे की तुम्ही एक जिल्हाधिकारी म्हणून त्यांना कळवा की महाराष्ट्रातल्या येणाऱ्या महत्वाच्या व्यक्तींना अडवण्याचा कार्यक्रम तुम्ही करू नये. अजूनही कसं आहे, कोणी जर प्रोषक भाषण केलं, बाबा इकडे जाळपोळ करा वगैरे म्हटलं ठीक आहे, कायच नाही. फक्त त्यांनी आम्हाला पाठिंबा द्यायला येणाऱ्या लोकांना देखील करतात. ते तुम्ही बंद केलं पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांना या बाबतीत कळवलं पाहिजे. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा.